नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी 9वी 10वी या तीनही वर्गांसाठी लागणारा व्याकरणाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक क्रियापदस्य सहचरः क्रियापदाचे सोबती म्हणजेच कारक विचार हा भाग मी तुम्हाला शिकवणार आहे। तर वाक्य हे कुटुंबासारखे असते, त्यात महत्त्वाचा कुटुंब प्रमुख म्हणता येईल असा शब्द म्हणजे क्रियापद। ज्याने वाक्य पूर्ण होतं तो शब्द म्हणजे क्रियापद। त्या क्रियापदाशी इतर शब्दांचा वेगवेगळ्या प्रकारे संबंध असतो, नाते असते। इतर शब्द हे क्रियापदाचे सहचर असतात, सखे असतात। अशी छान कल्पना करून कारक विभक्तींची ओळख या पाठामध्ये तुम्हाला करून दिलेली आहे। ती नीट समजावून घेतली तर वाक्य वाचताना, त्यांचा अर्थ लावताना आणि आपण स्वतः ज्यावेळी वाक्य रचायला लागू त्यावेळेस तुम्हाला आनंद होईल आणि मजा वाटेल। कुटुंबातील माणसे एकमेकांशी जुळवून घेतात, स्वतःमध्ये बदल करून घेतात। तसाच प्रकार मूळ शब्द किंवा धातू वाक्यात येतात त्यावेळी घडत असतो। गौरव हा मूळ शब्द म्हणजे प्रातिपदिक, प्रातिपदिक म्हणजे काय? मूळ शब्द। लिखती या क्रियापदाचा कर्ता बनवण्यासाठी गौरवः असे प्रथम विभक्तीचे रूप वापरलेले आहे, म्हणजे गौरवचा गौरवः। लिख धातू वर्तमान काळ दर्शवण्यासाठी गौरवः या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याशी जुळवून घेतो आणि लिखती त्याचे क्रियापद बनतं। असा विचार करून पहा, म्हणजे ती वाक्य सोडवायला तुम्हाला जास्त सोपं जाईल। ठीक आहे, आता बघा पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी एतानी पदानी क्रिया दर्शयन्ति। पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी ही पद आहेत ती आपल्याला क्रिया दाखवतात, म्हणजे वाचतो, लिहितो, देतो, पाहतो। आता हाताने क्रियापदानी म्हणून ही क्रियापद आहे। वाक्ये क्रियापदस्य नैके सहचरः वाक्यामध्ये क्रियापदाचे अनेक सहचर असतात, सखे असतात, सोबती असतात। जानीमः तान् सर्वान्, तर चला आपण त्या सगळ्यांना जाणून घेऊया। आता पुस्तकामध्ये इथं एक तुम्हाला मुलगा दाखवलेला आहे बघा, तो लिहित आहे। असं चित्र इथं तुम्हाला दिलेलं आहे। अत्र का क्रिया, इथे कुठली क्रिया आहे तर लेखनम, लिखाणाची क्रिया सुरू आहे। कह लिखती, कोण लिहित आहे? गौरवः लिखती, गौरव लिहित आहे। गौरवः इति कर्ता, गौरव हा कर्ता आहे। आता पुढचा प्रश्न बघा, गौरवः किम लिखती, गौरव काय लिहित आहे? गौरवः निबंधम लिखती, गौरव निबंध लिहित आहे। निबंधम इति कर्म, निबंध हे या वाक्यातलं कर्म झालेलं आहे। कर्ता कर्म आलं लक्षामध्ये। आता पुढचा प्रश्न बघा, गौरवः केन निबंधम लिखती, गौरव कशाने निबंध लिहित आहे? गौरवः लेखन्या निबंधम लिखती, गौरव लेखणीने पेनाने निबंध लिहित आहे। लेखन इति साधनम करणम वा, लेखन हे साधन झालेलं आहे म्हणजे करण झालेलं आहे। पेन हे साधन झालं ना लिहिण्याचं। गौरव पेनाने निबंध लिहितो, शिक्षिका खडूने लिहितात। शिक्षिका हा सुधाखंडेने लिखती, सुधाखंड म्हणजे खडू, पेन हे साधनं झाली। आता त्याच्या पुढचं चित्र बघा, ह्या चित्रामध्ये एक मुलगी दिसत आहे, ती शिक्षकांना काहीतरी देत आहे। सानिका किम यच्छती, सानिका काय देत आहे? सानिका लेखन पुस्तिका यच्छती, सानिका लेखन पुस्तिका म्हणजे वही देत आहे। लेखन पुस्तिका इति कर्म, लेखन पुस्तिका हे या वाक्यातलं कर्म झालेलं आहे। सानिका कस्मै लेखन पुस्तिका यच्छती, सानिका कोणाला वही देत आहे? सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिका यच्छती, सानिका शिक्षकांना वही देत आहे। अध्यापकाय इति संप्रदानम, अध्यापक हे या वाक्यातला संप्रदान म्हणजे ज्याला द्यायची त्याची चतुर्थी विभक्ती असते, त्यामुळं अध्यापकाय हे या वाक्यातला संप्रदान झालेला आहे। आता त्याच्या खालचं चित्र बघा, सानिका गौरवः च किम पश्यतः, सानिका आणि गौरव काय बघत आहेत?
सानिका गौरवश्च आम्रफलम पश्यतः. सानिका आणि गौरव आंबा बघत आहेत, आंब्याचं फळ बघत आहेत. इथे एक साधारण चित्र दाखवलंय बघा, झाडाचं चित्र आहे, आंब्याच्या झाडाचं. 2 मुलं आहेत, खाली आंबा पडलेला आहे, असं चित्र आहे की नाही साधारण. आम्रफलम इति कर्म. आम्रफलम हे वाक्यातलं कर्म आहे. सानिका गौरव आंबा बघतायत. सानिका गौरव काय बघतात म्हणल्यावर आपल्याला कर्म मिळतं, उत्तर मिळतं त्याचं. आता पुढचा प्रश्न बघा. आम्रफलम कस्मात पतती. आंबा कोठून पडतोय आंबा? आम्रफलम वृक्षात पतती. आंबा झाडावरून पडलेला आहे. वृक्षात इति अपादानम. वृक्षात हे अपादानाचं रूप आहे. अपादान म्हणजे काय? पंचमी विभक्ती. वियोग होणे, दूर होणे, ह्याला म्हणायचं अपादानम, पंचमी विभक्ती. आम्रफलम वृक्षात पतती. झाडावरून आंब्याचं फळ पडते म्हणजे झाडापासून ते दूर होत आहे. दुसरं उदाहरण बघा. वृक्षात शुष्काणी पर्णानी पतंती. झाडावरून वाळलेलं पान पडतंय म्हणजे झाडापासून ते पान दूर होतंय. हस्तात करवस्त्रम पतती. हातातून रुमाल पडतोय म्हणजे हातापासून तो दूर होतोय. हस्तात, वृक्षात ही झाली पंचमी विभक्तीची रूप. आता पुढचा प्रश्न बघा. आम्रफलम कुत्र पतती. आंबा कोठे पडत आहे? आम्रफलम अंगणे पतती. आंबा अंगणात पडतो. अंगणे इति अधिकरणम. अधिकरण म्हणजे विशिष्ट जागा, विशिष्ट स्थान, त्याला अधिकरण म्हणायचं. आंबा अंगणात पडतो म्हणजे विशिष्ट जागी तो पडतो आहे. रामः वने वसती. राम वनात राहतो. वने सप्तमी विभक्तीचे रूप आहे. वन ही विशिष्ट जागा झाली. छात्राः वर्गे उपविशन्ति. विद्यार्थी वर्गात बसतात. वर्ग ही एक विशिष्ट जागा झाली म्हणून वर्गे, वने, अंगणे ही झाली सप्तमी विभक्तीची रूप. तर अशा प्रकारे कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादानम, अधिकरणम च इत्येते सर्वे वाक्ये क्रियापदस्य सहचराः. बघा हा, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण हे सगळे क्रियापदाचे सहचर आहेत, सखे आहेत. ते सर्वे मिलित्वां क्रियां कुर्वन्ति. ते सगळेजण मिळून क्रिया करतात. अतः तानि कारकाणि. म्हणून ह्या सगळ्या कारक विभक्ती आहेत. ह्या कारक विभक्ती तुम्हाला 10वी पर्यंत प्रत्येक वेळेस लागणार आहेत, त्यामुळे ह्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर षष्ठी आणि संबोधन ह्या कारक विभक्ती नाही, कारण षष्ठीचा संबंध नेहमी दुसऱ्या नामाशी असतो. उदाहरणार्थ दशरथस्य पुत्र रामः. दशरथाचा मुलगा राम. दशरथस्य हे षष्ठी विभक्तीचं रूप झालं. नृपस्य सेवकः. राजाचा सेवक. नृपस्य हे पण षष्ठी विभक्तीचं रूप झालं. आणि संबोधन विभक्ती म्हणजे आपण एखाद्याला उद्देशून हाक मारण्यासाठी ज्याचा वापर करतो. रे विनय, रे राम, म्हणून संबोधन आणि षष्ठी विभक्ती या कारक विभक्ती नाही. तर तुम्ही याचा अभ्यास करा. धन्यवाद.